हरिओम. आज रविवार 22 मार्च 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की भगवंताला स्मरून प्रपंच केल्यास तो नीट नेटका होईल. ऐकूया. नारदाने एकदा श्रीकृष्णाला विचारलं, तुम्ही कुठे सापडाल? त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, नारदा, मी वैकुंठात नाही, रखमाई पैसे सापडेन असंही नाही, तर मी माझ्या भक्तांपाशी सापडेन. भक्त नाहीतरी देवाशिवाय कसे राहणार? देवाला देवपद तरी कुणी आणलं? भक्त जर नाही तर देव तरी कुठचे आले? देव आहे असं मानतात त्यांनाच देवाचं अस्तित्व समजतं. नास्तिकाला देव कुठला? त्याला विचारलं, तुझं कोण आहे या जगात? तर तो सांगेल, जे सर्व काही आहे, आपले बहीण भाऊ बायको मुलं नातेवाईक. तसंच प्रपंचात ज्या गोष्टी लागतात त्या सर्व माझ्या आहेत. परंतु मग देवाघरची वाट काय? ज्याने जग निर्माण केलं त्याला विसरायचं आणि जे उत्पन्न केलंय ते माझं म्हणायचं? हा परमार्थ होईल का? तेव्हा देव आहे अशी भावना धरा आणि देवाला दार उघडा, म्हणजे तो सदा सर्व काळ तुमच्या जवळच आहे. भावनेने देव आपलासा केला पाहिजे. आपण कुठेही गेलो तरी आपल्या रामाला बरोबर घेऊन जात जा, म्हणजे तुम्हाला काही भीती नाही. रामाला बरोबर नेणे हे बोलणं लोकांना चमत्कारिक वाटेल, पण ज्यांना देवच नाही असं वाटतं त्यांच्यापाशी आपल्याला काही कर्तव्य नाही. ज्या देवाच्या नादी लागला, जो देवाच्या नादी लागला त्याचा प्रपंच बिघडाला. असं काही जण म्हणतात प्रपंच बिघडला, परंतु ज्याने प्रपंच निर्माण केला त्याला विसरून तो प्रपंच नीट होईल का? कधीही होणं शक्य नाही. तर मग त्याला स्मरूनच प्रपंच केल्याने तो नीटनेटका होईल. प्रपंच सोडून परमार्थ होणार नाही. प्रपंच करा, पण त्यातली आसक्ती सोडा म्हणजे झालं. तुम्हा सर्वांना जड भरताची गोष्ट माहीत आहेच. भरत जरी सर्व घरदार सोडून वनात गेला तरी तिथे हरणाची आसक्ती धरलीच. तर हरिण काय माणसं काय आसक्तीच्या दृष्टीने दोन्ही सारखीच ना. जोपर्यंत आसक्ती सुटली नाही तोपर्यंत परमार्थ करणं व्यर्थ आहे. तरी आसक्ती सोडण्याचा प्रयत्न करा आणि माझा राम सदा सर्व काळ माझ्या मागे पुढे आहे ही भावना धरा. एखादा विचारलं, तुम्ही सर्वांना मानस पूजा करायला सांगता, पण एकटा राम सर्वांच्या जवळ कसा जाणार? मी त्याला सांगितलं, तू मानस पूजा कर, म्हणजे तुझ्याजवळ तो राहील. तो जर सर्व ठिकाणी भरलेला आहे तर त्याला जाणं येणं नाहीच. आपण मात्र त्याला पाहणं जरूर आहे. भगवंताचं नामस्मरण हा उंबरठ्यावरचा दिवा आहे. त्याने भगवंत आणि प्रपंच दोन्हीकडे उजड पडेल. देवावर सर्व सोपवून निश्चिंत होणं हेच अनुसंधान समजावं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.